नमस्कार मित्रांनो, MH इंजिनियर्स अकॅडमीमध्ये आपलं सर स्वागत आहे. मित्रांनो, MIDC ची जी एक्झाम होणार आहे त्या MIDCच्या परीक्षेमध्ये आपल्याला MIDC द्वारा पारित जो ऍक्ट एक रेग्युलेशन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो तर एम्प्लॉई सर्व्हिस रेग्युलेशन्स. म्हणजे MIDC जो कायदा आहे जो 1961चा कायदा आहे तर MIDCनं जे पारित केलेले रूल्स आहेत म्हणजेच MIDC मध्ये जे कार्यरत अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, जे एम्प्लॉई आहेत त्या सर्वांसाठी एक नियमावली तयार केलेली आहे. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. जसं की यापूर्वी सुद्धा आपण बरेचसे ऍक्ट केलेले आहेत. RTI केला, ITS केला, MIDC ऍक्ट सुद्धा केलेला आहे. म्हणजे व्यवस्थित विचार करा, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी एक्झामला महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या पुरवलेल्या आहेत. तुम्हाला या संदर्भात नोट्स सुद्धा भेटतील ज्या PDF आपल्या अवेलेबल आहेत. मग ते RTI असेल, ITS व्यवस्थित अंडरलाईन करून तुम्हाला दिलेला आहे. मग तुम्हाला एक्झामचा अभ्यास करत असताना तुम्हाला जे 10 प्रश्न असणारच आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला 10 पैकी 10 किंवा 8-9 मार्क मिळू शकतात. परत वाचायचं काय, कारण याच्यामध्ये भरपूर रूल्स आहेत. मग रूल्स आहेत ठीक आहे, पण रूल्स तुम्हाला 2-3 प्रश्नच पडणार आहेत. मग त्या 2-3 प्रश्नामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण नेमकं काय करायचं. मग ते आपण थोडंसं या पॅटर्नमध्ये स्टडी करणार आहोत की यामध्ये आपण काय करू तर थोडा असा विचार करूया की जे एम्प्लॉई सर्व्हिस रेग्युलेशन्स आहेत जो MIDCनं पारित केले होते 70s मध्ये, याच्यामध्ये अजून काही रूल्स ऍड पण झालेले आहेत कालांतरानं. पण आपण लक्षात ठेवायचं कोणते रूल महत्त्वाचे आहेत. रूल म्हणलं की लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये एका अधिकाऱ्याचं नाव असू शकतं, एखादी डेट असू शकते, एखादा टाइम पिरियड असू शकतं, असं व्यवस्थित लक्षात ठेवा. येते लक्षात. चला मग आपण काय करू तर थोडंसं जे काही इम्पॉर्टंट यातले रूल्स आहेत आपण तेवढेच करायचे. ओके, जास्त डिटेलमध्ये न जाण्यापेक्षा फक्त आपण महत्त्वाच्या गोष्टी बघूया. आता बघा, मी तुम्हाला जी हे PDF देणार आहे ही PDF आपल्या क्लासची हायलाईट केलेली असेल. तुमचं काम असेल जेव्हा तुम्ही ती हायलाईट PDFची झेरॉक्स मारा तेव्हा लक्षात ठेवायचं व्यवस्थित फक्त अंडरलाईन केलेले मुद्दे जास्त बघा. कारण लक्षात ठेवा, जर समजा याला 2-3 प्रश्न विचारणार असतील तर हा पूर्ण रेग्युलेशन्स जी नियमावली आहे ते पूर्ण वाचून का उपयोग आहे. वर्थ आहे का तेवढं वाचून. मग लक्षात ठेवायचं 2-3 जर मुद्दे येणार असतील तर मला असं वैयक्तिक वाटते कदाचित याच मुद्द्यात तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि रूल लक्षात ठेवायचे, रूल शक्यतो नंबर विचारण्यापेक्षा ते काय करतील, शक्यतो तुम्हाला रूल मधला अर्थ विचारतील की या अधिकाऱ्यानं अपील कधी करावी किंवा या अधिकाऱ्याचा लीव्ह अलाउन्स कुठला असतो, या अधिकाऱ्याला कुठल्या दिवसामध्ये ट्रान्सफर होते, जे काय असेल म्हणजे एम्प्लॉईज जे काय आहेत. ठीक आहे, सो आपण बघूया. ओके, सो MIDC ऍक्ट सगळ्यांनाच माहिती आहे, 61चा कायदा आहे. पण मुद्दा असा आहे बघा, इथे लक्षात ठेवायचं आहे, इथं एक डेट महत्वाची आहे. ती म्हणजे कोणती डेट आहे ती तर 3 एप्रिल 1977. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की हे जे रेग्युलेशन्स आहेत हे कधी पारित झाले. बघा, द रेग्युलेशन्स मे बी कॉल्ड महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम्प्लॉई सर्व्हिस रेग्युलेशन. एम्प्लॉई सर्व्हिस रेग्युलेशन म्हणजे सेवा जे नियम असतात, म्हणजे जे अधिकारी जे एम्प्लॉई तिथं सेवा करतात, सर्व्हिस करतात, त्याचे नियम तयार केलेले असतात, बरोबर ना. अँड शॅल कम इन टू फोर्स. कधी फोर्समध्ये आलेले आहेत तर 3 एप्रिल 1977. मित्रांनो, तुम्हाला ही डेट लक्षात ठेवायची आहे, 3 एप्रिल 1977. याला मी स्टार करतो इथं. ओके, ठीक आहे. दीज रेग्युलेशन शॅल अप्लाय टू ऑल एम्प्लॉईज ऑफ द कॉर्पोरेशन एक्सेप्ट. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की हे रेग्युलेशन्स आहेत ते सर्वांना लागू होतात एक्सेप्शन कोण आहे तर CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, CAO चीफ अकाउंट्स ऑफिसर अँड अदर ऑफिसर्स अँड स्टाफ ऑन डेप्युटेशन टू द कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशनमध्ये जे अधिकारी डेप्युटेशनला असतील, जे काम करण्यासाठी आले असतील, त्या सगळ्यांना CEO आणि CAO ला सोडून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट क्वालिफाय टू बी द कशामध्ये एम्प्लॉई सर्व्हिस रेग्युलेशन. कुठले अधिकारी असणार आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. लक्षात ठेवायचं तुमच्या नोट्समध्ये फक्त एवढेच पॉईंट पाहिजेत, बस, बाकी काही गरज नाही. हे लक्षात. नेक्स्ट पुढचा आपण कंटिन्यू करू. पुढचा आहे बघा, ओके, पुढचा कुठला आहे, प्रिव्हियस अप्रूव्हल करायचा आहे. The corporation may with the previous approval of the government from time to time adopt or amend classification of service, rearrange grades. म्हणजे जे अधिकारी तिथे काम करतात, जे एम्प्लॉई तिथे काम करतात त्याचे ग्रेडिंग करणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं ते टाइम टू टाइम करावं लागेल ना. ही कुणाची जबाबदारी आहे, कॉर्पोरेशन जबाबदारी आहे. मग बघा टायटल काय आहे, जनरल पॉवर्स. लक्षात ठेवायचे, कॉर्पोरेशन शॅल हॅव द पॉवर टू ऍड. कॉर्पोरेशन रूल्स ऍड करू शकतं, चेंज अमेंड करू शकतं, व्हॅरी करू शकतं, रिसेंड प्रोव्हिजन्स ऑफ दिस रेग्युलेशन फ्रॉम टाइम टू टाइम विथ द प्रिव्हियस अप्रुव्हल ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे लक्षात ठेवायचं कॉर्पोरेशनला ज्या काही गोष्टी करता येतील त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हलनाच करता येतात. काय काय करू शकतात, रेग्युलेशन्स मध्ये काही रेग्युलेशन काही नियम ऍड करू शकतील, दे कॅन ऍड, दे कॅन व्हेरी. ठीक आहे, येते लक्षात, हे फक्त लक्षात ठेवा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके,
देन पुढं द कॉम्पिटंट अथॉरिटी मे प्रिस्क्राईब आवर्स ऑफ अटेंडन्स फॉर डिफरंट कॅटेगरीज ऑफ एम्प्लॉईज. प्रत्येक कॅटेगरी, प्रत्येक एम्प्लॉईची आपापली कॅटेगरी आहे. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, किती तास कुणी काम करायचं हे कोण ठरवणार, तर ते कॉम्पिटंट अथॉरिटी ठरवेल. आवर्स ऑफ अटेंडन्स, कुठल्या अधिकाऱ्याने किती काम करायचं आहे, त्याला कसा त्याचं पेमेंट जे काय असेल, अलाउन्स वगैरे जे काय असेल. ठीक आहे, येते लक्षात. देन व्हेरी इम्पॉर्टंट पुढचा बघा आता चॅप्टर सेकंड. ओके, याच्यामध्ये काही डेफिनेशन असा वाटतात ज्या इम्पॉर्टंट असू शकतील, मला लक्षात ठेवायचं. बघा एक कोणती वाटते, डी डेफिनेशन आहे कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. कॉम्पेन्सेटरी अलाउन्स म्हणजे बघा इज अलाउन्स ग्रँटेड टू मीट द पर्सनल एक्सपेंडिचर नेसेसिटेड बाय स्पेशल सर्कमस्टन्सेस इन विच द ड्युटी इज परफॉर्म्ड. मग जो अलाउन्स आहे, जर काही स्पेशल सर्कमस्टन्सेस आल्या, काही अचानकपणे गोष्टी उद्भवणार आल्या, तर त्याला कॉम्पेन्सेटरी अलाउन्स दिला जातो. कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई केली जाते. बऱ्याच वेळा असं असतं, अधिकारी काम करताना कधी कधी त्यांना स्वतःचे पैसे किंवा काही गोष्टी स्वतःकडनं द्याव्या लागतात, त्याचं कॉम्पेन्सेशन होणार आहे. मला लक्षात ठेवायचं, कॉम्पेन्सेटरी अलाउन्स काय असतो, अलाउन्स ग्रँटेड टू मीट द पर्सनल एक्सपेंडिचर, वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी तो असतो कॉम्पेन्सेटरी. एक असतो कन्व्हेन्स अलाउन्स. कन्व्हेन्स म्हणजे काय, अलाउन्स ग्रँटेड टू एन एम्प्लॉई हुज पे हॅज नॉट बीन फिक्स्ड with special reference to the expenditure likely to be incurred upon touring in the performance of his duties. बऱ्याच वेळा हा तो कन्व्हेन्स. समजा तुम्हाला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचंय, पेट्रोल भरावं लागेल, कारचं डिझेल असेल किंवा काही पण असेल, तुम्ही स्वतःच्या खर्चानं चाललेला आहे, तुम्हाला कन्व्हे करायला लागेल, कन्व्हेन्स अलाउन्स असतो. लक्षात ठेवायचं, इथं ज्या व्यक्तीचं पेमेंट फिक्स नाही आहे, पण जो व्यक्ती बाहेर त्याची कामं असतात, कॉर्पोरेशनची कामं असतात, त्या व्यक्तीला कन्व्हेन्स अलाउन्स दिला जातो. देन डेली अलाउन्स काय आहे, युनिफॉर्म अलाउन्स. बरोबर, युनिफॉर्म असेल तर लक्षात ठेवायचं, फॉर इच डे ऑफ अब्सेन्स फ्रॉम हेडक्वार्टर्स विच इज इंटेंडेड टू कव्हर द ऑर्डिनरी डेली चार्जेस. बऱ्याच वेळा हेडक्वार्टरला कामं नसतील, बाहेर कुठेतरी कामं करायला जावे लागतात, त्यावेळी कॉर्पोरेशनचे काही प्रॉपर युनिफॉर्म्स असतील समजा, तर त्याचा अलाउन्स सुद्धा त्यांना मिळतो. डेचा, पर डेचा अलाउन्स मिळतो, काम करेल त्या डेचा. डे मीन्स कॅलेंडर डे बिगिनिंग अँड एंडिंग ॲट मिड नाईट. मित्रांनो इथं मिड नाईट आहे, लक्षात ठेवायचं. Okay, but an absence from headquarters which does not extend beyond 24 hours shall be reckoned for all purposes as one day at whatever hours the absence begins or ends. हेडक्वार्टर पासून जर वेगळं काही काम करत असेल, दूर काही काम करत असेल, तर लक्षात ठेवायचं डज नॉट एक्सटेंड बियॉन्ड 24 hours. माहिती लक्षात, ते इम्पॉर्टंट आहे. ड्युटी म्हणजे काय बघा, ड्युटी इम्पॉर्टंट शब्द आहे. सर्व्हिस विच काउंट्स फॉर पे. जेव्हा तुम्ही काही काम, कर्तव्य तुमचे कशी करता, तुम्हाला काही पे मिळणार आहे, काही पेमेंट मिळणार आहे, तुम्हाला लिव्ह सुद्धा मिळेल. अँड अदर इमॉल्युमेंट्स अँड इन्क्लूड सच स्पेल्स ऑफ लिव्ह एन्जॉयड बाय एम्प्लॉईज. म्हणजेच काय, तुम्ही काही लिव्ह तुम्ही काही एन्जॉय करू शकता, म्हणजे काही पण असेल, तुमच्या वैयक्तिक कारणासाठी लिव्ह घेऊ शकता. ती लिव्ह असेल, ते पेमेंट असेल आणि इमॉल्युमेंट अलाउन्सेस असतील, त्या सगळ्यांना मी काय म्हणणार, जे या सगळं मिळण्यासाठी तुम्ही जे काय काम करता ते असते ड्युटी. मग ड्युटी म्हणलं की या गोष्टी आल्या पाहिजेत, लक्षात ठेवायचं. एम्प्लॉय कोण असतो, मीन्स अ पर्सन एम्प्लॉयड बाय द कॉर्पोरेशन ऑर सच पर्सन्स टेकन ओव्हर फ्रॉम बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. बट डज नॉट इन्क्लूड अ डेली रेटेड वर्कर. दररोज पगारी भत्त्यावर काम करण्यापेक्षा कॉर्पोरेशननं घेतलेल्या कामावर ज्याला सगळ्या सुविधा मिळणार आहेत, हा असतो एम्प्लॉय. किंवा असे पर्सन्स असतात जे बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कडनं कॉर्पोरेशन गेलेले असतात. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, इथं अजून एक उच्चार आहे बघा, फॉरेन सर्व्हिस इन विच अन एम्प्लॉय ऑफ द कॉर्पोरेशन receives his pay and allowance with the sanction of the competent authority from any source other than the funds of the corporation. म्हणजे कॉर्पोरेशनच्या पैशापेक्षा जे काय कॉम्पिटंट अथॉरिटीचे पैसे आहेत त्याच्यावर जर कोण कॉर्पोरेशनच्या बाहेर क्षेत्रामध्ये काम करत असेल, त्याला आम्ही म्हणणार फॉरेन सर्व्हिस. फॉरेन म्हणजे दुसरीकडं, फॉरेन म्हणजे परदेशी नव्हे. कॉर्पोरेशनचा एरिया सोडून जर दुसरं त्याला काही काम लागलं दुसऱ्या ठिकाणी, पण जर कॉर्पोरेशनच्या फंडापेक्षा एक वेगळा फंड असतो आणि कॉम्पिटंट अथॉरिटी सांगत असेल तुमचा सगळा खर्च या फंडात न होईल, तर ती असते फॉरेन सर्व्हिस. येते लक्षात. फॅमिली कोण असते, मीन्स अँड एम्प्लॉईज. बघा कोण कोण येतं, एम्प्लॉई काम करणारा व्यक्तीची बायको असेल किंवा हजबंड असेल, ॲज द केस मे बी. समजा महिला काम करत असेल, तिचा हजबंड असेल, पुरुष काम करत असेल, त्याची पत्नी असेल. विथ द एम्प्लॉई अँड लेजिटिमेट चिल्ड्रन. बघा याच्यामध्ये लेजिटिमेट आहेत म्हणजेच ओके, स्टेप चिल्ड्रन पण आहेत. स्टेप इन द सेन्स काय, काही सावत्र मुलं मुली सुद्धा असू शकतील समजा, ते सुद्धा असणार आहेत, लक्षात ठेवायचं. रिसाइडिंग विथ अँड होलली डिपेंडंट अपॉन द एम्प्लॉई. जर त्या एम्प्लॉईवर
होली म्हणजे पूर्णपणे डिपेंडंट असतील, पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असतील. इट इन्क्लूड्स इन ॲडिशन, याच्यामध्ये काय काय येतात, पॅरेंट्स, सिस्टर्स अँड मायनर ब्रदर्स जर लहान भाऊ बहीण असतील. इफ रिसाइडिंग विथ अँड होली डिपेंडेंट अपॉन द एम्प्लॉई, जर त्या एम्प्लॉईवर पूर्णपणे अवलंबून असतील असे सर्व लोक, पालक त्याचे येतील, नवरा किंवा बायको, त्याचे चिल्ड्रन वगैरे या सगळ्या गोष्टी असतील. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट पुढे बघूया आपण. हॉलिडे, सुट्टीचा दिवस काय असतो, डे डिक्लेअर्ड ॲज सच बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी generally or for specified employees or class of employees and does not necessarily include a holiday prescribed as such under the Negotiable Instruments Act or any other enactment of the government. म्हणजे गव्हर्नमेंटने सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला तो हॉलिडे असणार आहे किंवा कॉम्पिटंट अथॉरिटी सांगेल असा हॉलिडे असणार आहे क्लास ऑफ एम्प्लॉईजला किंवा एम्प्लॉईजला. येते लक्षात. हॉनोरियम, ऑनोरियम म्हणजे काय, मीन्स अ रिकरिंग और नॉन रिकरिंग पेमेंट ग्रँटेड टू द एन एम्प्लॉई बाय द कॉर्पोरेशन ॲज अ रेम्युनरेशन फॉर स्पेशल वर्क ऑफ अन ऑकेजनल कॅरेक्टर. कधी कधी अशा व्यक्तींची गरज भासते तर ते फक्त तात्पुरत्या पदासाठी असतात, तात्पुरतं काम करत असतात, त्यांना पेमेंट दिलं जातं, त्यांच्या हुद्द्याला आपण काय म्हणतो, ऑनोरियम. ठीक आहे, ऑनोरियम लक्षात ठेवायचं, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. देन अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. ऑफिशिएट, एम्प्लॉईज ऑफिशिएट इज द पोस्ट when the temporarily performs duty in the post in place of another incumbent pending a regular appointment in the past. समजा ए नावाचा व्यक्ती आहे, ए नावाचा व्यक्ती रिटायर झाला. समजा या पदावर जर बी नावाचा व्यक्ती तात्पुरतं काम करत असेल तर हा झाला ऑफिशिएट. ऑफिशियल नव्हे, ऑफिशिएट. ऑफिशियल म्हणलं की प्रॉपर परमनंट व्यक्ती आलेला, त्या पदासाठीच आलेला. पण कधी असं होतं ना, अचानकपणे नवीन निवड होत नाही, मग तात्पुरत्या पदावर जो व्यक्ती चार्ज घेईल त्याला आपण काय म्हणतो, ऑफिशिएट. लक्षात ठेवायचं. ओके. देन टेम्पररी ट्रान्सफर, लक्षात ठेवा टेम्पररी ट्रान्सफर किती असते, मीन्स अ ट्रान्सफर ऑन ड्युटी टू अनदर स्टेशन फॉर अ पिरियड नॉट एक्सिडिंग 120 days. तुम्हाला कॉर्पोरेशनच्या एरियापासून जर दुसरीकडे कुठं पाठवलं म्हणजे आपण काय म्हणतो ट्रान्सफरसाठी, तर किती दिवसापेक्षा जास्त नसावी, ऑन ड्युटी टू अनदर स्टेशन म्हणजे एका दुसऱ्या ठिकाणी, पिरियड नॉट एक्सिडिंग 120 days, 120 दिवसापेक्षा जास्त ट्रान्सफर नको. कॉर्पोरेशनच्या बाहेर सांगतोय मी, ट्रान्सफर ड्युटीवर प्रश्न विचारला जातो, म्हणजे ट्रान्सफरचा किती डेज मध्ये तुम्हाला ट्रान्सफर हे करावे लागते, 120 दिवसापेक्षा जास्त नको असे ट्रान्सफर, त्याला आपण काय म्हणतो, टेम्पररी ट्रान्सफर, तात्पुरती ट्रान्सफर. किती दिवस असते, 120 दिवस, मॅक्स 120 दिवस, त्यापेक्षा वरती नाही. देन बघा, जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस, अपॉइंटमेंट फॉर टू द पोस्ट, अपॉइंटमेंट टू व्हेरियस पोस्ट इन द कॉर्पोरेशन शॅल बी मेड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी. अथॉरिटीज तुम्हाला त्या पोस्टवर सिलेक्ट करणार आहे. बघा कोणते कोणते असतात, ऑफिसर्स क्लास 1 ॲज सेट आउट इन पार्ट 1 ऑफ अनेक्शर, ऑफिसर्स क्लास 2 पार्ट 2 मध्ये असतात. बघा लक्षात ठेवणार कसं, पार्ट 1 अनेक्शर 1 क्लास 1, क्लास 2 पार्ट 2 अनेक्शर 1, इथं 1 अनेक्शरच आहे, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. सब ऑर्डिनेट पोस्ट क्लास 1 as set out in part 3 of annexure 1 and class 2 as set out in part 4 annexure 1. सगळ्या annexure 1 मध्येच आहे पहिली गोष्ट, पण बाकीच्या गोष्टी बघून घ्या. येते लक्षात. देन टेस्ट टू बी प्रिस्क्राइब्ड, जेव्हा ती लोक सिलेक्ट होतात तेव्हा त्यांना टेस्ट द्यावी लागेल, टेस्ट देऊन सिलेक्ट होतील किंवा प्रिस्क्राईब करून सिलेक्ट होतील, त्यानंतर सुद्धा त्यांना वारंवार टेस्ट द्यावे लागतात. कधी देऊ शकतात बघा, बिफोर ही कॅन बी अपॉइंटेड टू द पोस्ट, बिफोर ही इज प्रमोटेड, प्रमोशनची टेस्ट आणि अपॉइंटमेंटची टेस्ट, अशा 2 टेस्ट त्यांना द्यावे लागतील सिलेक्ट, त्या पदावर सिलेक्ट होण्यासाठी. ठीक आहे. फिजिकल फिटनेस स्टँडर्ड्स त्यांना सॅटिस्फाय करावे लागतील. वर्किंग आवर्स, इम्पॉर्टंट गोष्टी बघायच्या आहेत म्हणून मी फक्त इम्पॉर्टंट गोष्टी घेता इथं. वर्किंग आवर्स किती पाहिजेत, distinctly provided in the whole time of an employee of the corporation is at disposal of the corporation and may be employed in any division, कुठल्याही विभागामध्ये, रिजनल ऑफिसमध्ये किंवा हेडक्वार्टरमध्ये जर कॉर्पोरेशन सांगितल्याप्रमाणे ती ड्युटी, त्याला आपण काय म्हणणार, वर्किंग आवर्स म्हणणार. कॅज्युअल लिव्ह ऍडमिसेबल, 10 दिवसाची कॅज्युअल लिव्ह असते. तुमच्या नोट्समध्ये एवढंच करू शकता, फक्त लक्षात ठेवायचं. ओके. कॅज्युअल लिव्ह म्हणजे काय, त्याला आपण सीएल म्हणतो, दुसरा त्याला आपण काय म्हणतो, सीएल कशासाठी लागेल, तर स्पेशल सर्कमस्टन्सेस आले, जर काय अचानकपणे गोष्टी उद्भवल्या तर ते कॅज्युअल लिव्ह मध्ये येतात, कॅज्युअल लिव्ह घेऊ शकता. ठीक आहे. कॅज्युअल लिव्ह, आता याचं थोडं लक्षात ठेवायचं, 10 days एव्हरी इयर हे लक्षात ठेवलं, पण अजून काय गोष्टी आहेत बघा. कॅज्युअल लिव्ह मे नॉट बी ग्रँटेड फॉर मोर दॅन 5 days ॲट अ टाइम.
एकाच वेळी 5 दिवस तुम्हाला कॅज्युअल लिव्ह मिळणार नाही. द संडे ऑर हॉलिडे प्रिसिडिंग ऑर फॉलोइंग विदिन ऑर कंटॅगियसली विथ द पिरियड फॉर विच कॅज्युअल लिव्ह इज टेकन शॅल नॉट बी काउंटेड ॲज पार्ट ऑफ द कॅज्युअल लिव्ह टेकन. जर संडे हॉलिडे लागत असेल समजा किंवा इन बिटवीन असेल तर कॅज्युअल लिव्ह तुम्हाला एकूणपणे जे मिळते त्यात तुम्हाला हे 2 दिवस कॅन्सल करतील. कारण संडे हॉलिडे लागला ना, तिथं तुम्हाला गव्हर्नमेंट सुट्टीच असणार आहे, हे ते लक्षात. द अनअवेल्ड पोर्शन ऑफ कॅज्युअल लिव्ह शाल ॲट द एंड ऑफ द इयर लॅप्स शाल बी कन्सिडर्ड फॉर एक्स ग्राशिया पेमेंट फॉर इच डे ऑफ सच अनयुटिलाइज्ड पोर्शन. लक्षात ठेवायचं, ह्या ज्या सुट्ट्या असतात तुम्ही जर या सुट्ट्या घेतल्या नाहीत, किती आहे टोटल 10 दिवस एव्हरी इयर, जर या सुट्ट्या घेतल्या नाहीत तर लक्षात ठेवायचं तुमच्या त्या सुट्ट्या सगळ्या लॅप्स होतात. म्हणजे काय लॅप्स म्हणजे काय, सध्या रद्द होऊन जातात, पुन्हा तुम्हाला पुढच्या वर्षी मिळत नाहीत. लक्षात ठेवायचं. ओके ठीक आहे. देन बेसिक पे किती असतं बघा याच्यामध्ये. ओके बेसिक पे 750 पर मंथ असं असेल. द बेसिक पे शाल रिस्ट्रिक्ट टू 750, 750च आहे. ओके ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघूया आपण. एम्प्लॉई टू डू एनी वर्क इंटरेस्टेड टू हिम, त्याला जे काम सांगितलं असेल कॉर्पोरेशननं त्याला ते करावंच लागेल. इंटरेस्टेड लक्षात ठेवायचं आहे, कॉर्पोरेशन डिटरमाइन केल्याप्रमाणे. ठीक आहे. देन पुढे काय सांगितले, प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट वाईल इन कॉर्पोरेशन सर्व्हिस, हे इम्पॉर्टंट आहे. नो एम्प्लॉई शाल अंडरटेक ऑर एंटर इनटू द कंटिन्यू एनी प्रायव्हेट ट्रेड, कॉन्ट्रॅक्ट, बिझनेस और वोकेशन ऑफ एनी नेचर इंडिपेंडेंटली और इन पार्टनरशिप डायरेक्टली और इनडायरेक्टली और यूज हिज पोझिशन इन द कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशनमध्ये जर तो काम करत असेल त्याला कोणतीही वैयक्तिक ट्रेड, कॉन्ट्रॅक्ट, फायनान्शियल ॲक्टिव्हिटी काही करता येत नाही, कारण तो कॉर्पोरेशनचा एम्प्लॉई असतो. लक्षात ठेवायचं आहे, नो एम्प्लॉई शाल अंडरटेक. ओके दिस इज डिबार्ड. प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट करू शकत नाही. ठीक आहे. देन पुढे काय आहे, सबस्क्रिप्शन टू कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड, जे एम्प्लॉई असतील त्यांनी काय करायचं आहे, कंपल्सरी रिक्वायर्ड टू सबस्क्राईब टू द कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ द महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सर्व्हिस रेग्युलेशन 68 नुसार. जो व्यक्ती या ठिकाणी एम्प्लॉय होईल त्या सगळ्यांना कशामध्ये करायचं, आपल्याला प्रोव्हिडंट फंडमध्ये त्यांचं अकाउंट किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजे, त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. प्रत्येक पगारातनं एक अमाऊंट त्यांना तिथं पे करावं, जेणेकरून काय होतं आफ्टर रिटायरमेंट त्यांना ते सर्टेन अमाऊंट मिळून जातं. ठीक आहे. ओके. रेजिग्नेशन बाय एम्प्लॉई और टर्मिनेशन ऑफ सर्व्हिस, रिझाईन करू शकतात कॉर्पोरेशनला, लक्षात ठेवायचं. देन पुढं पे ऑन इनिशियल अपॉइंटमेंट, एम्प्लॉई शॅल ड्रॉ ॲज हिज इनिशियल पे द मिनिमम ऑफ द स्केल ऑफ द पोस्ट. ज्या पोस्टला जे पेमेंट आहे त्याला तेच पेमेंट मिळणार, मिनिमम असेल ते. ठीक आहे. व्हाईल ऑन ड्युटी अँड लिव्ह सॅलरी, त्यानुसार त्याला अपॉइंट केल्यावर, प्रमोशन केल्यावर त्याचे सॅलरी वगैरे वाढणे, हे सगळ्या गोष्टी क्लिअर आउट असतात रेग्युलेशन्समध्ये. देन पे ऑन प्रमोशन झाल्यावर प्रमोशनचा जो अलाउन्स आहे, प्रमोशनचं जे पेमेंट आहे त्याला तेच मिळत जाईल. ठीक आहे. ओके. देन पुढं नेक्स्ट बघा, महत्वाचं काय आहे. ओके. स्पेशल पे फॉर होल्डिंग ॲडिशनल चार्जेस, an employee is called upon to hold one or more post. जर एक किंवा अधिक पोस्ट त्याला सांगितले असतील किंवा तू हे पण काम कर, कॉर्पोरेशनच असेल पण अनेक गोष्टी सांगितल्या असतील त्याला वेगळ्या याच्यातल्या, विच इज नॉट सबऑर्डिनेट टू हिज ओन, जर त्याच्या खाली नसतील त्या पोस्ट. समजा मी एका मोठ्या ऑफिसर लेवलचं माझी पोस्ट आहे आणि मला कॉर्पोरेशन सांगितले की तुम्हाला हे ऑफिस हे काम करता, तुम्हाला काय करायचं आहे, अजून तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. तर या केसमध्ये बघा, इन ॲडिशन टू हिज ओन ड्युटीज ही मे बी गिव्हन स्पेशल पे ॲट द फॉलोइंग रेट्स. हे सगळे रेट्स आहेत, रेट्स तुम्हाला विचारणार नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त लक्षात ठेवायचं, जो अधिकारी त्याचं काम सोडून कॉर्पोरेशनमधलं इतर सुद्धा काही कामं करत असेल तर त्याला स्पेशल पे मिळणार. हे स्पेशल पे त्यावेळेचं आहे, आता तर एवढं कोण राबणार पण नाही एवढ्या कमी दरामध्ये. ठीक आहे. पे ऑफ एम्प्लॉईड पर पेन्शनर्स, पेन्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत, लक्षात ठेवायचं. रिटायरमेंट झाल्यावर म्हणजे तुम्हाला वाचण्याची पण गरज नाही. देन ॲब्झॉर्ब इन इक्विव्हॅलंट पोस्ट, त्याला काय होईल, 1 इन्क्रीमेंट फॉर एव्हरी 5 years. ठीक आहे. इफ अब्झॉर्ब इन हायर पोस्ट 1 इन्क्रीमेंट फॉर एव्हरी 5 years. ठीक आहे. इक्विव्हॅलंट पोस्टला समजा माझं ग्रॅज्युएशन तेवढं झालेलं आहे, मला कॉर्पोरेशनने बोलवलं, मी त्याच पदावर गेलो, इक्विव्हॅलंटला गेलो, तर मला 5 वर्षातनं एकदा इन्क्रीमेंट होणार. हायर पोस्ट जरी असेल तरी मला म्हणजे प्रमोशन होईल ना, तर मला 5 वर्षांनी एकदा माझं इन्क्रीमेंट होणार. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पुढं जॉइनिंग टाइम बघा. जॉइनिंग टाइम काय आहे, जॉइनिंग टाइम व्हेन ऍडमिसेबल, जॉइनिंग टाइम मे बी ग्रँटेड टू एन एम्प्लॉई टू एनेबल हिम टू जॉइन अ न्यू पोस्ट आयदर ॲट अ सेम ऑर न्यू स्टेशन, त्याच किंवा नवीन ठिकाणी त्याला पाठवू शकतील. देन पुढं जॉइनिंग टाइम व्हेन नॉट ऍडमिसेबल,
नो जॉइनिंग टाइम इज ऍडमिसेबल व्हेन द चेंज ऑफ अपॉइंटमेंट डज नॉट इन्व्हॉल्व अन ऍक्च्युअल चेंज ऑफ ऑफिस. जॉइनिंग टाइम ऑफ नॉट मोर दॅन 1 डे इज अलाउड. ओके, आता ते व्हेन वगैरे दिलेलं आहे, पण जर त्याच ऑफिसमध्ये त्याला पुन्हा करावं लागलं जॉईनिंग वगैरे, तर त्याला काय टाइमची गरज नसते, पण शक्यतो एका दिवसामध्ये तो जॉईन करू शकतो. पण या केसमध्ये काय आहे, जॉईन अ न्यू पोस्ट आयदर ॲट द सेम ऑर न्यू स्टेशन, जॉईनिंग टाइम मे बी ग्रँटेड. इथे तुम्हाला जॉईनिंग टाइम दिला जाईल. पण त्याच ऑफिसमध्ये असेल, त्याच डिपार्टमेंटला असेल, तर तुम्हाला शक्यतो जॉईनिंग टाइमची गरज नाही. तुम्ही विदिन अ 1 डे काय बघा अलाउड, तुम्हाला एका दिवसामध्ये करता येतं जर न्यू ऑफिसला वगैरे दिलं. ठीक आहे. देन पुढे काय आहे, जॉइनिंग टाइम नंबर ऑफ डेज ऍडमिसेबल. द जॉइनिंग टाइम ऑफ एन एम्प्लॉई इन केस इन्व्हॉल्विंग ट्रान्सफर. जर एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशनला ट्रान्सफर झाली, म्हणजेच काय झालं, तुमची जर समजा ट्रान्सफर केली गेली, तर लक्षात ठेवायचं आहे इज 7 days इन्क्लुडिंग संडेज अँड हॉलिडेज. त्याच्यामध्ये संडे जरी लागले आणि हॉलिडे जरी लागले, तुम्हाला 7 दिवसामध्ये तुम्हाला जाऊन जॉईनिंग करायचं आहे. कधी, जर एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशनला जर तुमची ट्रान्सफर झाली तर सांगतोय. त्याच असलेलं किती असतं, विदिन 1 डे. लक्षात ठेवायचं. अँड एम्प्लॉई, ओके, इथं काय दिलंय, जॉइनिंग टाइम स्पेशल कॅज्युअल लीव्ह. An employee who has been prevented from availing the joining time owing to exigencies of corporation business may be permitted by the competent authority avail of special casual leave up to 5 days at later date. जर समजा कॉर्पोरेशननं सांगितल्याप्रमाणे त्याने जॉईनिंग केलं, अचानकपणे इमर्जन्सीमध्ये एक्झन्सीमध्ये जॉईन केलं, सगळं काम झालं, पण त्याची सुट्टी राहिलेली असते ना, तर ड्युरिंग दॅट पिरियड आफ्टर दॅट इमर्जन्सी ही कॅन हॅव अ स्पेशल लीव्ह ऑफ 5 days. तो 5 दिवस स्पेशल लीव्ह घेऊ शकतो. बघा, तुमच्या नोट्समध्ये ह्या गोष्टी पाहिजेत की जॉईनिंग किती दिवसामध्ये करायचं असतं. जर त्याचं ट्रान्सफर झाली एका स्टेशनमध्ये दुसऱ्या स्टेशनला, तर विदिन त्याला किती दिवसामध्ये जॉईन करावं लागेल. मग लक्षात ठेवायचं, तुम्हाला हेच प्रश्न विचारले जातात परीक्षेला. मग जो आपला एम्प्लॉई सर्व्हिस रेग्युलेशन आहे, लक्षात ठेवायचं, तुम्हाला अधिकाऱ्याची नावं, त्यांचा हुद्दा, त्याचं मेन डेझिग्नेशन काय आहे, टाइम ड्युरेशन काय आहे, डिफरंट काही गोष्टी असतील, म्हणजे काही पॅरामीटर्स आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. देन पुढं, ओव्हरस्टेल ऑफ जॉइनिंग टाइम. अन एम्प्लॉई हु डज नॉट जॉइन हिज पोस्ट विदिन हिज जॉइनिंग टाइम. जर त्या एम्प्लॉईनं दिलेल्या वेळामध्ये जॉइनिंग केलं नाही, तर इज नॉट एंटायटल्ड टू एनी पे आफ्टर द एंड ऑफ जॉइनिंग टाइम. तर त्याला जॉइनिंग टाइम नंतर कोणताही त्याला पे मिळणार नाही. लक्षात ठेवायचं. ओके. देन डिसमिसल, नो पे फ्रॉम डेट ऑफ डिसमिसल. हे तर सगळ्यांनाच माहित आहे. The pay and allowance of an employee who is dismissed or removed from service ceases from the date of such dismissal or removal. पदावरनं काढला असेल किंवा तात्पुरतं काढला असेल किंवा पदावरनं दूर केला असेल, त्या दूर करण्याच्या तारखेपासून त्याला पेमेंट मिळत नाही. नो पे इज गिवन टू दॅट डिसमिस्ड पर्सन और रिमूव्ड पर्सन. येते लक्षात. कसं देतील तुम्हाला पे? तुम्ही कामच करत नाही, तुम्हाला पदावरनं हाकलून काढलेलं आहे, तुम्हाला पे देण्याची त्यांचं गरज आहे का? हे लक्षात. पुढं, an employee under orders of suspension is entitled to a subsistence grant at half the amount equal to the leave salary. बघा, an employee under orders of suspension झाल्यावर त्याचं काय होऊ शकतं, त्याच्या लिव्ह सॅलरीच्या हाफ अमाऊंट त्याला तो मोबदला मिळणार. समजा एखादा व्यक्ती काही गोष्टीमध्ये सापडला, त्याला सस्पेंड केलं गेलं असेल, पण सस्पेंशनमध्ये काय होतं, तो अधिकारी पूर्णपणे पदावर त्याला काढू शकत नाही ना. सस्पेंड आहे. का सस्पेंड आहे? मे बी त्याच्यावर इन्क्वायरी चालू असेल, मे बी त्या केसेस सुरू असतील, तर त्या व्यक्तीचं पोट सुद्धा भरलं पाहिजे. मग काय केलं जातं, लिव्ह सॅलरीच्या हाफ अमाऊंट त्याला दिलं जातं. आणि जर समजा तो दोषी सापडला, त्याला पदावरनं पूर्णपणे काढून टाकलं, तर मात्र त्याला कोणतेही सॅलरी मिळणार नाही. ठीक आहे. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द पिरियड ऑफ सस्पेन्शन एक्सीड्स, सस्पेन्शनचा जर 12 महिन्यापेक्षा जास्त असेल, द अथॉरिटी विच मेड ऑर इज डीम्ड टू हॅव मेड द ऑर्डर ऑफ सस्पेन्शन शॅल बी कॉम्पिटंट टू vary the amount of subsistence grant for any period subsequent to the period of the first 12 months. जर समजा सस्पेन्शन त्याचं 12 महिन्याच्या नंतर सुद्धा चाललं, तर ज्या संस्थेनं किंवा ज्या अथॉरिटीनं त्याला सस्पेंड केलेलं आहे, तीच ठरवणार की त्याला ग्रँट किती द्यायचं. कारण हे लॉंग टर्म आहे ना, 12 महिने म्हणजे 1 वर्ष झालं. येते लक्षात. ओके. मग त्यांनी दिलेलं आहे किती पाहिजे, 50% ऑफ द सबस्टन्स ग्रँट वगैरे 12 महिन्यासाठी. द अमाऊंट ऑफ सबस्टन्स ग्रँट मे बी रिड्यूस सुद्धा करू शकतील सुटेबल अमाऊंट करण्यासाठी, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके. देन व्हेन अन एम्प्लॉई इज कन्व्हिक्टेड बाय कॉम्पिटंट कोर्ट, जर कोर्टानं एखाद्या एम्प्लॉईला दोषी ठरवलं असेल, कन्व्हिक्ट केलं असेल, अँड सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट, जर त्याला जेल सांगितली असेल, म्हणजे त्याला इम्प्रिझन केलं असेल, त्याला
शिक्षा दिली असेल जेलमधली, द सबसिस्टन्स ग्रँट शॅल बी रिड्युस्ड टू द नॉमिनल अमाऊंट ऑफ ₹1 पर मंथ. आता हे जस्ट एक टोकन असतं. ठरवणार कोण? सगळं कॉम्पिटंट अथॉरिटीज ठरवणार. पण लक्षात ठेवायचं, जर एखादा एम्प्लॉई दोषी सापडला गेला कोर्टाकडनं तर त्याला रिड्यूस केलं जातं. कुठलं? जे त्याचं ग्रँट आहे रिड्यूस केलं जातं. लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर अनलेस अपिलेट कोर्ट वगैरे त्याला अपील सुद्धा करता येईल त्या दरम्यानच्या काळामध्ये, तोपर्यंत सुद्धा त्याचं ग्रँट त्याला पुरवलं जातं. पण जर अपिलेट कोर्टानं काही सांगितलं आणि निर्णय मोठा दिला असेल तर मात्र त्याचं थांबवलं जाईल. ठीक आहे. थोडा पटपट गोष्टी करूया कारण खूपच जास्त मोठा आहे. ओके. देन कंपल्सरी डिडक्शन वाईल अंडर सस्पेन्शन. काही गोष्टी डिडक्ट करता येतात. कुठल्या? इन्कम टॅक्स अँड सरचार्ज. बघा, कंपल्सरी डिडक्शन ऑन अकाउंट ऑफ हाऊस रेंट अँड सर्व्हिस टॅक्सेस, रिपेमेंट ऑफ लोन्स अँड ॲडव्हान्सेस ड्रॉन फ्रॉम द कॉर्पोरेशन. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी त्या मार्क केलेल्या आहेत. ज्या गोष्टी मार्क केल्या त्या व्यवस्थित वाचत चला. तुम्हाला एवढा रेग्युलेशनचं सफिशियंट आहे, मी केलेलं आहे तेवढंच करा. काही गरज नाही. कारण मुद्दा लक्षात ठेवा की 100च्या आसपास तुमचे हे रेग्युलेशन्स आहेत. अँड बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. खूप जास्त हे करून तुम्ही रूल्स वाचता एवढं जे काही आपले 70-80-90 आहेत, लक्षात ठेवणं अवघड जातं. फक्त अशी गोष्ट करा ज्यात तुम्हाला ड्युरेशन आहे, ज्यात तुम्हाला काही इम्पॉर्टंट काही पॅरामीटर्स आहेत ते लक्षात ठेवायचं. ओके. देन नेक्स्ट पुढे बघा, नो लिव्ह शॅल बी ग्रँटेड टू एन एम्प्लॉई अंडर सस्पेन्शन. लिव्ह कसं देता येईल त्याला सस्पेन्शन असल्यावर. ठीक आहे. देन पुढं रिटायरमेंट काय आहे? एज ऑफ रिटायरमेंट. बघा 41. Except as otherwise provided the date of compulsory retirement of employee other than one holding subordinate post class 2 सोडून class 2 सोडून लक्षात ठेवायचं जे काही पोस्ट आहेत is the date on which he attains the age of 58. 58 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला रिटायरमेंट घ्यावी लागेल. म्हणजे ज्या डेटला 58 वर्ष पूर्ण होतात तो रिटायर झाला. कुणाला सोडून? क्लास 2 ला सोडून. ठीक आहे. ओके. Previous approval of chairman in the interest of service to the corporation for period of not exceeding 2 years. त्या व्यक्तीचं पुन्हा कंटिन्यू ऑफिस करू शकतो. जो व्यक्ती रिटायर होईल ना, समजा एखादा व्यक्ती रिटायर झाला 58ला, तो व्यक्ती पुन्हा 2 वर्ष काम करू शकतो. आहे बघा इथं. जर कॉर्पोरेशनला वाटत असेल की या व्यक्तीला पुन्हा कामावर घ्यावं, याचं काम चांगलं आहे किंवा आता गरज आहे, 2 वर्ष एक्सटेंशन करा. ठीक आहे. फॉर पिरियड ऑफ नॉट एक्सिडिंग 2 years. अन एम्प्लॉई होल्डिंग सबऑर्डिनेट पोस्ट क्लास 2च्या पोस्ट ज्या असतात त्या ज्या पोस्ट आहेत तिथले अधिकारी तिथले एम्प्लॉई 60 वर्षापर्यंत रिटायर होऊ शकतात. ॲट द एज ऑफ 60 years. 60 वर्ष पूर्ण झाली रिटायरमेंट. तिकडे काय आहे? 58 झाली पूर्ण रिटायरमेंट, पुन्हा 2 वर्ष एक्सटेन्शन. लक्षात ठेवायचं. ओके. देन डिसमिसल कसं होणार? अगेन डिसमिसल बघा, डिसमिस ऑर रिमूव्ह एनी एम्प्लॉई. कोण? कंपनी अथॉरिटी. कशासाठी? ऑन द ग्राउंड ऑफ मिसकंडक्ट, इनसॉल्वन्सी ऑर इनएफिशियन्सी. अकार्यक्षमता असेल, काम नीट करत नाहीये, अकार्यक्षम आहे, इनएफिशियंट आहे, इनसॉल्वंट आहे, दिवाळखोर आहे, भरपूर बँकेचं कर्ज आहे, कर्ज फेडत नाही, डेटमध्ये आहे, कर्जामध्ये आहे. मिसकंडक्ट, त्याचं चारित्र्य चांगलं नसेल, वागणूक चांगली नसेल. फक्त मी शब्द अंडरलाईन केलेले आहे, व्यवस्थित पहा. ठीक आहे. नेक्स्ट पुढं फॉरेन सर्व्हिस. फॉरेन सर्व्हिस म्हणजे स्टेशन सोडून जर कुठल्या दुसरीकडे गेला काम करण्याला, त्याला आपण म्हणतो फॉरेन सर्व्हिस. फॉरेन म्हणजे तिकडं बाहेर नव्हे असं लक्षात ठेवायचं. No employee of the corporation may be transferred to foreign service without the specific sanction of the competent authority. कॉर्पोरेशन कुठल्याही एम्प्लॉईला फॉरेन सर्व्हिसला पाठवणार नाही कॉम्पिटंट अथॉरिटीने सांगितल्याशिवाय. ओके. हे क्लिअर करून घ्यायचं. पिरियड ऑफ नोटीस फॉर रिव्हर्जन. अन एम्प्लॉई इन फॉरेन सर्व्हिस शॅल बी इंटायटल्ड टू रिव्हर्ट टू द कॉर्पोरेशन. पुन्हा माघारी येईल कधी? 3 months आफ्टर ही हॅज गिव्हन नोटीस टू कॉर्पोरेशन. कॉर्पोरेट नोटीस दिल्यापासून 3 महिन्यामध्ये तो पुन्हा कॉर्पोरेशनमध्ये येऊ शकतो कामाला. आकडा लक्षात ठेवायचा आहे 3 month. मी आता मगाशी पण सांगितलं 120 days, 7 days, 10 days लिव्ह, स्पेशल लिव्ह, सगळ्या गोष्टी तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, व्यवस्थित वाचून घ्या. देन अन एम्प्लॉई इन फॉरेन सर्व्हिस शॅल ड्रॉ पे फ्रॉम फॉरेन एम्प्लॉयर फ्रॉम द डेट. आता ज्या व्यक्तीने त्याला सिलेक्ट केलेलं आहे दुसरी सर्व्हिस करायला, तो त्याला तेच पे करेल ना. येते का लक्षात? MIDC का करेल त्याला पे? कॉर्पोरेशन का करेल? जो ज्या व्यक्तीने त्याला काम दिलेलं आहे म्हणजे MIDC सोडून तो व्यक्ती त्याला पे करत असेल. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. देन पुढे बघा रेट्स ऑफ कॉन्ट्रीब्युशन. आता हे सगळं बघून घ्या व्यवस्थित काय काय सांगितलेलं आहे मी. 15, 12 आणि 11 ते एकदा बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. देन द रेट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स कॉन्ट्रीब्युटरी प्रोव्हिडंट फंड. जो प्रोव्हिडंट फंड आहे शाल बी कॅल्क्युलेटेड ॲट 8. बघा हे किती आहे? असं आहे बघा ते. हे नाही आहे पण हे लक्षात ठेवा. किती? 8 त्रिके 24 आणि 1 25. 25/3% म्हणजेच काय? 8
इथे लक्षात 8.3% लक्षात ठेवायचं आहे. काय सांगितलं बघा इथे व्यवस्थित बघा. ऑफिस इमॉल्युमेंट्स इन फॉरेन सर्व्हिस ॲज डिफाईन्ड इन द रेग्युलेशन 2G. फॉरेन सर्व्हिसमध्ये काम करत असताना त्यानं त्याचं किती पे केलं पाहिजे प्रॉव्हिडंट फंडामध्ये 8.1/3%. व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याला मी हायलाईट केलेलं आहे. ठीक आहे. ओके. देन लिव्ह वाईल ऑन फॉरेन सर्व्हिस. लिव्ह बघा तू किती सुट्ट्या घेऊ शकतो. An employee in foreign service may be granted by the foreign employer leave provided that the chief accounts officer, जो मुख्य लेखापाल अधिकारी आहे, जो तुमचा अकाउंट हँडल करतो अख्ख्या एम्प्लॉयरचं ऑफ द कॉर्पोरेशन, हु इज रिस्पॉन्सिबल इन रिस्पेक्ट ऑफ द एम्प्लॉईज इन फॉरेन सर्व्हिस फॉर द रिकव्हरी ऑफ लिव्ह सॅलरी. मग जे काही लिव्हचं काही गोष्टी आहेत ते चीफ अकाउंट्स ऑफिसर त्यासाठी सगळं बघणार. याच्या लक्षात 48. देन नेक्स्ट अलाउन्सेस sorry additions to pay. Dearness allowance. The rates of dearness allowance shall be same as those sanctioned for the employees. काय काय बघा. dearness allowance pay includes pay. काय काय मध्ये येणार महागाई भत्ता. काय काय असणार त्याच्यात पे असणार. पर्सनल तुमचा वैयक्तिक असेल पे, स्पेशल पे अँड डेप्युटेशन अलाउन्स. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला जर कॉर्पोरेशन पाठवलं काही काम करायचं तुमचं डेप्युटेशन होतं तर तुम्हाला अलाउन्स भेटेल या सगळ्या पेमेंट सहित. डिअरनेस अलाउन्स. Dearness allowance may be drawn during any period of leave other than extraordinary leave in outside India, in or outside India. No dearness allowance shall be granted to employees who proceed on study leave either in India or abroad. आता साधी गोष्ट आहे, ज्या व्यक्तीने सुट्ट्या काढल्या असतील कोणत्या त्याच्या एक्झामसाठी किंवा त्याच्या परदेशी त्याला काही शिकायचं आहे जाऊन, तर त्याला कोणताही डिअरनेस अलाउन्स मिळत नाही. डिअरनेस अलाउन्स का, तुम्ही जसं आपला जो डिअरनेस जो आपला एक हे आहे इंडेक्स म्हणजे आपला जो महागाई भत्ता आहे, म्हणजेच काय जेव्हा जेव्हा शासन काही वेळा महागाई करत असतं, दरवर्षी काही महागाई गोष्टी वाढल्या, तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला पेमेंट पण मिळालं पाहिजे. पण तुम्ही काम तर करायला पाहिजे ना. तुम्ही सुट्टी कशाला काढलेली आहे, स्टडीसाठी, स्टडी लिव्ह, ते विल नॉट गेट डिअरनेस अलाउन्स. बरोबर ना, लक्षात ठेवायचं आहे. देन पुढं इन केसेस वेअर हजबंड अँड वाईफ आर एम्प्लॉयड अंडर कॉर्पोरेशन बोथ ऑफ देम शॅल बी एलिजिबल टू ड्रॉ द डिअरनेस अलाउन्स. दोघांना सुद्धा डिअरनेस अलाउन्स मिळणार. येते लक्षात. देन कॉम्पेन्सेटरी अलाउन्स एकदा व्यवस्थित बघा. पुढं हाऊस रेंट अलाउन्स. तुमचा रेंटल अलाउन्स त्याला आपण म्हणतो HRA, हाऊस रेंट अलाउन्स. लक्षात ठेवायचं HRA व्यवस्थित एकदा वाचून घ्या. HR मध्ये काय प्रश्न पडण्याची शक्यता नाही आहे कारण खूप जास्त त्याच्यामध्ये सब क्लॉजेस आहेत. ओके. पुढं ओव्हर टायमिंग अलाउन्स. तुम्ही जर ओव्हर टाइम केला तुम्हाला अलाउन्स भेटेल. ड्युटी फॉर द ड्रायव्हर्स, हे ऍक्च्युअली ड्रायव्हरसाठी आहे स्पेशली, ते एकदा बघून घ्या व्यवस्थित. संडे असेल, पब्लिक हॉलिडे असेल, जर त्यानं काम केलं त्याला मिळणारच आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुम्ही MIDC ऍक्ट पण केलाय, तुम्ही आता सर्व्हिस रूल्स पण करायला लागलाय. नियमामध्ये भरपूर गोष्टी किचकट असतात. तुम्हाला प्रश्न किती पडणार टोटल ऍक्टमध्ये? 10 प्रश्न पडणार. बरोबर. RTI, RTS, MIDC ऍक्ट आणि रेग्युलेशन. आता जर 10 प्रश्न असतील, मी समजा याच्यामध्ये पकडले रूल्समध्ये, समजा 2 ते 3 पकडले किंवा 4 पकडले, पकडा. मग मला सांगा 2, 3, 4 प्रश्नासाठी तुम्ही अख्खा जर ऍक्ट तुम्ही अख्खा रेग्युलेशन वाचत बसला ते किती वर्थ आहे. सो म्हणण्याचा मुद्दा आहे तुम्हाला या नोट्स आपल्या अकॅडमीकडनं सगळं हायलाईट करून दिलेल्या आहे, त्या व्यवस्थित वाचा. कुठं तुम्हाला डेट आठवली, डे आठवला, कुठला व्यक्ती आठवला, फक्त तुम्हाला हायलाईट करायचंय. नोट्समध्ये काढून ठेवा. अलाउन्स किती असतो पर मंथ जे काय असेल, कन्व्हिनियन्स अलाउन्स किती आहे, HRA किती आहे, तुम्हाला एवढंच फक्त नोट्समध्ये आणायचे. ट्रान्सफर किती दिवस असते, ट्रान्सफर पिरियड किती असतो, स्टडी लिव्ह किती असते, एवढं सगळं मी हायलाईट केलेलं आहे. आता हे सगळं वाचून बसू शकत नाही ना कारण खूप जास्त मोठं आहे रेग्युलेशन. म्हणून तुमचं पण लक्षात ठेवायचं 2-3 मार्क्ससाठी फक्त इम्पॉर्टंट गोष्टी करायच्या आहेत. येते लक्षात. ओव्हर टाइम अलाउन्स पण बघायचं आहे. देन वॉशिंग अलाउन्स. ओके बघा, हे ड्रायव्हरसाठी आहे तर तो 75 पर मंथ आहे. ठीक आहे, त्याचा जो काय अलाउन्स आहे. ओके. वॉशिंग अलाउन्स बघा. वॉशिंग अलाउन्स म्हणजे तुमचं काही वॉशिंगचा अलाउन्स, तुम्हाला काही गोष्टी जर तुम्हाला वॉश करून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला अलाउन्स भेटतो. म्हणजे एम्प्लॉयना किती खातिरदारी असते बघा. रेंटल भेटतो, वॉशिंग भेटतो, सगळे अलाउन्स भेटतात, टूर सगळे अलाउन्स भेटतात. म्हणून तर आपण काय म्हणतो, सिव्हिल सर्व्हिस एक प्रकारची कॉर्डिनेटेड आहे ना, त्याला खूप जास्त मान का आहे, सगळे अलाउन्स आहेत. तुमचा पगार खर्चच नाही होत, सगळं गव्हर्नमेंट तुम्हाला द्यायला लागले. सगळे अलाउन्स व्यवस्थित करा, सगळे अलाउन्स करायचे व्यवस्थित. तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, जरा व्यवस्थित वाचून घ्या. हेडक्वार्टरला पोस्टिंग असेल, आउट ऑफ हेडक्वार्टरला पोस्टिंग असेल तर तुम्हाला अलाउन्स व्यवस्थित माहिती पाहिजे. ठीक आहे. 58 ऑनररियम. मग सांगितल्याप्रमाणे an employee may be granted an honorarium as remuneration for work performed which is occasional in character and either so laborious or such special merits as to justify special reward. त्याला काही स्पेशल काही गोष्टी देण्यात येतील. म्हणजे बघा आता व्हॉट इज ऑनोरेरियम. जेव्हा अशी काही गोष्ट उद्भवते
की जेव्हा एक्सपिरियन्स तुम्ही व्यक्तीला सिलेक्ट करता काही काम करण्यासाठी तात्पुरत्या पिरियडवर, मग त्या व्यक्तीला काही दिलं पाहिजे ना, दॅट इज कॉल्ड एज ऑनरेरियम. ते पेमेंट नसतं, ते एक प्रकारचं सर्टन अमाऊंट, दॅट इज कॉल्ड एज ऑनरेरियम. ओके, विसरायचं नाही. देन बस फेअर, बस फेअर पण आहे बघा, बेस्ट बस फेअर. देन रेल्वे स्टेशन टू मरोल ऑफिस और वाईस वर्सा दिलेलं आहे. कुठं करायचं आहे ते? अंधेरी अँड कुर्ला. कारण MIDC हेडक्वार्टर ऍक्च्युली मुंबईमध्ये आहे, त्या लोकांसाठी असेल सगळं, विसरायचं नाही. ठीक आहे, दिलेलं बघा सगळं. 2 अटेंडिंग ऑफिस वाया कुर्ला, 2 अटेंडिंग ऑफिस वाया अंधेरी दिलेलं आहे. व्यवस्थित वाचा. मी पूर्ण रेग्युलेशन सगळे व्यवस्थित काढलेले आहेत, त्यामुळं लय डोकं चालण्यापेक्षा जे इम्पॉर्टंट तेवढं तुम्हाला सांगते व्यवस्थित वाचायचे तुम्हाला. ठीक आहे. देन कन्व्हेन्स अलाउन्स. कन्व्हेन्स म्हणजे काय? जेव्हा तुम्ही काही काम करायला जाता, कन्व्हे करायला जाता मेसेज, काही कॉर्पोरेशन काम करायला जाता, तेव्हा तुम्हाला तुमची गाडी सुद्धा वापरता येते. पण त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं असेल, तुमचा वेळ गेला असेल, डिझेल असेल, तर तुम्हाला काय करायला लागेल? तुम्हाला कन्व्हेन्स अलाउन्स मिळणार आहे कॉर्पोरेशन कडनं. लक्ष द्यायचं आहे. अन ऑफिसर हु इज अलाउड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी टू मेंटेन अ स्कूटर किंवा मोटरसायकल शाल बी एंटायटल्ड टू अ कन्व्हेन्स अलाउन्स ऑफ ₹75 इन ग्रेटर बॉम्बे, बृहन मुंबईच्या एरियामध्ये, and 50 in other places for maintaining the scooter, motorcycle and for using it for official purpose. ऑफिशियल साठी, नाहीतर किक मारली आणि निवांत बांद्रा कुर्ला करून आलो, फिरून आलो, ते नव्हे. जर कॉर्पोरेशनचं काम असेल आणि कॉर्पोरेशनला वाटते कदाचित काही गोष्टी अनअवेलेबल आहेत, तुम्हाला पाठवलं की तुमची गाडी घेऊन चला आणि पटकन काम करून या, अशा वेळी तुम्हाला हा अलाउन्स मिळणार आहे. आता लक्षात ठेवायचं आहे, हा 70चा अलाउन्स आहे. तसं बघायला गेलं आता 50 रुपयाला माहिती आहे साधा एक पिझ्झा आणि बर्गर पण नाही, पण हे त्यावेळेचे अलाउन्सेस आहेत. कधीचे? 70चे. आता खूप मोठी गोष्ट असेल, तुम्हाला ते अमेंडमेंट केलेले आहे. पण लक्षात ठेवायचं, ज्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, लीव्ह वगैरे, त्या सगळ्या त्याच आहेत. फक्त अलाउन्स काही ठिकाणी वाढवले असतील, ते तर 5-5, 6-6 वर्षाला, 10 वर्षाला वाढवत जातात. ओके. देन पुन्हा मेडिकल अलाउन्स पण आहे बघा, मेडिकल, ते पण एकदा बघून घ्यायचं व्यवस्थित. ठीक आहे. पुढचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे, ट्रॅव्हलिंग पण एकदा बघून घ्या. हे ट्रॅव्हलिंगचं फक्त मी सांगितलेलं आहे सगळं. बघा किती किती पाठ कराल रे, 30 आहे, 15 हे 40 पैसा वगैरे, त्यावेळेस सगळं. आता तुम्हाला विचारणार नाहीत, फक्त लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट पर्सन्स तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. मेन डेट्स करायच्या, इम्पॉर्टंट पर्सन करायची. हा चार्ट करू नका, काही गरज नाहीये. आणि जरी समजा चार्टवर प्रश्न आला तर लय डोकं चालवायचं नाही, मिनिमम बघायचा, मिनिमम जरा डोकं चालवायचं. 70चा रूल आहे, 70चे रेग्युलेशन आहे. 50 पैसा, 20 पैसा मिनिमम घ्यायचा ऑप्शन, मिनिमम. येते लक्षात? ओके. देन पुढं इथे काहीतरी मी हायलाइट करून घेतलं बघा, तेवढं फक्त वाचत चला. इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या, मला लेस वाटत तुम्हाला मी सांगेन इथं. कधी कधी तुम्हाला इंडिया, आउट ऑफ इंडिया पण तुम्हाला जावं लागेल, त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट, कॉर्पोरेट सगळा खर्च करू शकतो. ओके. ओके. लिव्ह इम्पॉर्टंट आहे. लिव्ह काइंड्स ऑफ द एम्प्लॉई शाल बी एंटायटल्ड टू द फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ लिव्ह कुठल्या कुठल्या असतात तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाणार. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन द कॅटेगरीज ऑफ लिव्ह. खालपे कोणती लिव्हच्या कॅटेगरीमध्ये येत नाही. कुठल्या कुठल्या येतात बघा, कुठली कुठली असते? रेग्युलर लिव्ह असते, पुन्हा असते सिक लिव्ह, पुन्हा असते एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिव्ह, पुन्हा असते मॅटर्निटी लिव्ह, पुन्हा असते लिव्ह नॉट ड्यू. मग लक्षात ठेवायचं, याचा एक तुम्ही कोडवर्ड करा. काय कोडवर्ड करायचा बघा, एकतर सेम करा किंवा मेस करा. बघा, एम म्हणजे मॅटर्निटी लिव्ह, ई म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिव्ह, आणि एस म्हणजे सिक लिव्ह, आणि बाकी कुठले असतात? लिव्ह आणि लिव्ह ऑन ड्यू, सॉरी लिव्ह नॉट ड्यू. मग लक्षात ठेवायचं, हे टेक्निक करा, MES किंवा सेम कसंही करा. डोक्याला जरा हे करायचं की टेक्निकमध्ये आणा. कुठल्या लिव्ह असतात? सेम, सिक असतं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी असते, आणि कोणतं असतं? मॅटर्निटी. ओके. चलो नेक्स्ट, ते थोडंसं एकदा बघून घ्या, त्यातल्या फक्त वाचायच्या महत्वाच्या गोष्टी. आणि तुम्हाला कायदा दररोज करता आला पाहिजे. 10 मार्क आहेत, 10 पैकी 8, 9, 10 घेता येतात. पण लक्षात ठेवायचं, वारंवार रिव्हिजन लागते व्यवस्थित. RTI, RTS, MIDC तुम्हाला सगळे कायदे सांगितलेले आहेत. प्रॉपर एकदा लेक्चर सिरीज पाहिजे सगळ्यांनी, हे लक्षात. दुसरी गोष्ट, या सगळ्या तुम्हाला नोट्स पण मी दिलेले आहेत, प्रॉपर नोट्स हायलाइट करून दिले आहेत. एकदा व्यवस्थित वाचा, म्हणजे व्हिडिओ पण बघायचा, नोट्स पण व्यवस्थित बघायचे. पुन्हा टेस्ट सिरीज पण आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. ओके. प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट तिथला एक शब्दही झाला बघा, एम्प्लॉय पी राहिलेला आहे. ऑन वाईल लिव्ह, अन एम्प्लॉई ऑन लिव्हवर असेल मे नॉट टेक एनी सर्व्हिस और ऍक्सेप्ट एनी एम्प्लॉयमेंट. तुम्हाला सुट्टी दिल्या कॉर्पोरेशननं, तुम्ही लिव्हवर आहात आणि तुम्ही काहीतरी वैयक्तिक खाजगी काम करायला लागलाय, हे जर कॉर्पोरेशनला समजलं तर तुम्हाला तिथनं कदाचित काही वेळा एन्क्वायरी बसू शकतात. खाजगी तुम्हाला काम करता येणार नाही. म्हणजे समजा कॉर्पोरेशनचं काम असेल, तुम्हाला कॉर्पोरेशन सांगितलं चला लिव्ह घ्या, तुम्हाला काय वैयक्तिक लिव्ह हवे असेल तर तुम्ही त्या दरम्यानच्या काळामध्ये कुठल्याही दुसऱ्या कंपनीसोबत काम करू शकत नाही. कॉर्पोरेशन तुमच्यासाठी बॉन्ड झालेला आहे, येते लक्षात. तर ही गोष्ट अलाउड नाहीये. ओके.
थोडं अब्सेन्स पण बघून घ्या. रिकॉल, अब्सेन्स, कॉम्बिनेशन. ओके, लिव्ह ड्यू काय बघा, लिव्ह ड्यू मला असं वाटतं याच्यावर एखादा क्वेश्चन येऊ शकतो. लिव्ह ड्यू काय आहे? अन एम्प्लॉई शाल बी एंटायटल्ड टू 40 days ऑफ लिव्ह ऑन फुल पे. हे इम्पॉर्टंट आहे. हे लय जणांना भारी वाटतं का? 40 days ऑफ लिव्ह ऑन फुल पे फॉर एव्हरी कॅलेंडर इयर. आणि म्हणजे तुम्हाला 40 दिवस लिव्ह मिळू शकते फुल पेची, भर पगारी रजा त्याला आपण म्हणतो. तुमचा पगार कापणार नाहीये. मग लक्षात ठेवायचं, लिव्ह ऑन ड्यू त्याला म्हणतो आपण. बघा हे इम्पॉर्टंट आहे. बरं, हे पाठ करण्यापेक्षा काय करा, हे पाठ करा. तुम्ही हे लय पाठ करू शकत नाही. हे ITS पर्यंत ठीक आहे का? ITI मध्ये लिमिटेड कलम आहेत, ITS मध्ये लिमिटेड कलम आहेत. ठीक आहे, MIDC पण मॅक्स चालेल. MIDC मध्ये पण कर्म आहे, 69 सेक्शन्स आर देअर, बट ऍक्च्युअल लाईक 25-30 आर इम्पॉर्टंट. बट इन दिस केस रेग्युलेशन्स आर मोर इन नंबर. मग आपल्याला सगळं लक्षात ठेवता येणार नाही याकडे. त्यापेक्षा काय करा, कंटेंट करा. कंटेंट काय आहे तर ते तुम्हाला प्रश्न विचारतील ना की भर पगारी रजा किती दिवस असते एका वर्षामध्ये, तर 40 days असते. तुम्हाला ऑप्शन काय असतील, 30, 35, 45, 50. 40 days लक्षात ठेवायचं. मी तेवढ्याच गोष्टी केलेल्या आहेत. बरं, त्यातलं काय बघा, आउट ऑफ सच लिव्ह 15 days शाल रिप्रेझेंट लिव्ह विच मस्ट बी एन्जॉयड अँड शाल नॉट बी एनकॅश्ड. 15-20 दिवसाची रजा आहे, तुम्ही फुल एन्जॉय करू शकता, पण ते एनकॅश होऊ शकत नाही. पण तुम्हाला बघा 40 days तुम्हाला भर पगारी मिळणारच आहे. त्यातले क्लॉज बघा, 15 days shall be encashable leave representing leave which may be enjoyed or encashed at employee's option. मग हे ऑप्शन असतात कुठले, एन्जॉयड हे लिव्हचा ऑप्शन असतो आणि एनकॅश्ड. तुम्ही भर पगारी करू शकता किंवा एन्जॉयमेंट मानू शकता, दॅट इज युअर चॉईस. येते लक्षात. 10 days झालं का, 15 किती झाले, 30 आणि 10 दिवस काय बघा, 40. 10 days shall be sick leave which may be availed of ऑन ग्राउंड ऑफ सिकनेस ऑन मेडिकल सर्टिफिकेट. मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. मग तुम्हाला माहिती असेल, सरकारी अधिकारी म्हणलं, सरकारी कर्मचारी म्हणलं की मेडिकल सर्टिफिकेटच लागतं. ते तुम्हाला सबमिट करावं लागतं ना, येते लक्षात. त्यामुळे 10 days तुम्ही काय करू शकता, सिक लिव्ह घेऊ शकता. म्हणजे लक्षात ठेवायचं, 15 + 15 + 10 असा 40 daysचा तुमचा क्रम आहे. ते मी हायलाइट केलेलं आहे. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट, पुढच्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर. ओके, पुढचं काय आहे, इंटरेस्ट फ्री ॲडव्हान्सेस. काय आहे हे, ॲडव्हान्स ऑफ ट्रॅव्हलिंग अलाउन्स. An employee proceeding on tour shall be granted an advance of travelling allowance to cover the probable expenses to be incurred by him while on tour. The bill for advance shall be accounted for within. मग तुम्ही जेव्हा एखाद्या टूरला जाल, कॉर्पोरेशनच्या संदर्भात काही काम असतील, तुम्हाला 15 दिवसामध्ये त्याचं अकाउंट्स केलं पाहिजे. विदिन 15 days ऑफ कम्प्लिशन ऑफ जर्नी. जर्नी झाल्यापासून 15 दिवसामध्ये तुम्हाला तो सगळा टूरचा खर्च सांगावा लागतो. ठीक आहे, तुम्हाला ते सगळं अकाउंट सांगायचे आहे. Advance outstanding for more than 30 days without adjustment bill shall be recovered from the monthly salary. जर तुम्ही 30 दिवसापेक्षा जर काही ते सांगितलं नाही तर तुमचं सॅलरीमध्ये रिकवर होणार. तुम्हाला जर्नी संपल्यानंतर विदिन 15 days तुम्हाला अकाउंट्स डिपार्टमेंटला सांगायचं आहे. मग तुम्हाला अकाउंटिंग करायचं आहे. येते लक्षात. ओके, ट्रान्सफरचं पण आहे बघा, पण मला नाही वाटत ट्रान्सफरचं विचारतील, कारण त्याच्यामध्ये पण परत वेगळे काही सेक्शन्स आहेत किंवा बायलॉज आहेत. ठीक आहे, देन ॲडव्हान्स ऑफ. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पुढं 93 ॲडव्हान्स फॉर कन्व्हेन्स. जर तुम्ही बायसिकल, स्कूटर, मोटार यासाठी करत असाल ट्रॅव्हलिंग, तर याचं पण दिलेलं आहे बघा. ठीक आहे, देन पुढं मिनिमम सर्व्हिस रिक्वायर्ड. हां, एम्प्लॉई शुड हॅव पुट इन ॲटलिस्ट 3 years सर्व्हिस. कमीत कमी 3 वर्ष सर्व्हिस केली पाहिजे ऑन द डेट ऑफ ॲप्लिकेशन अँड देअर शुड बी रिझनेबल प्रॉस्पेक्ट ऑफ देअर कंटिन्युइंग इन कॉर्पोरेशन टिल द ॲडव्हान्स इज कम्प्लिटली रिपेड. ठीक आहे, जे तुम्ही ॲडव्हान्स कंपनीकडे घेताय, कॉर्पोरेशनने घेताय, तुम्हाला 3 वर्ष तरी झाली पाहिजेत कमीत कमी ॲडव्हान्स घेण्यासाठी. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. किती सर्व्हिस व्हायला पाहिजे, मिनिमम 3 years सर्व्हिस. मग लक्षात ठेवायचं, ह्या ॲडव्हान्स म्हणजेच काय, जेव्हा तुमचं काही वैयक्तिक काही गोष्टी आहेत, तुम्ही कर्ज घेऊ शकता ना, पण कॉर्पोरेशनच्या काही कंपन्या असतात, काही बँकाशी कनेक्ट असतं, तुम्ही त्याच बँकेकडनं फक्त कर्ज घेऊ शकता. होम लोन असेल किंवा पर्सनल लोन असेल. पण लक्षात ठेवायचं, तुम्ही ते घेण्यासाठी तुमची सर्व्हिस 3 वर्ष झाली पाहिजे. ॲडव्हान्स काही एक्स्ट्रा गोष्टी घेण्यासाठी ॲडव्हान्स. ठीक आहे, मनीमध्ये. ओके, देन पुढं. हा, इथे काय सापडलं बघा,
काय महत्वाचं, सेल ऑफ व्हेकल्स in all cases in which a bicycle, scooter, motorcycle, motor car is sold before the advance received for its purchase from the corporation has been fully repaired, the sales proceed must be applied. ओके, तुम्ही काही वेळा काही वस्तू वापरता तर ते फुल्ली परचेस झालं पाहिजे, फुल्ली रिकवर सुद्धा व्हायला पाहिजे. मग लक्षात ठेवायचं, कॉर्पोरेशन तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतं. जर समजा तुमच्याकडे गोष्टी नसेल तर कॉर्पोरेशन तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट करू शकेल तुम्ही त्या गोष्टी खरेदी करण्यासाठी. पण तुमची 3 वर्ष सर्व्हिस तुमची मिनिमम झाली पाहिजे तरच तुम्हाला ह्या गोष्टी मिळू शकतात कॉर्पोरेशनकडनं. येते लक्षात. ओके, बऱ्याच वेळा काय वेळा लागतं ना की ट्रॅव्हलिंग करायचं आहे तर मग गाडी पाहिजे. ठीक आहे, तिथं कॉर्पोरेशनचं मोठं काम आहे तर तिथं राहायला घर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील पण तुम्हाला त्याचं पे करावं लागेल मिनिमम 3 इयर सर्व्हिस झाल्यावर. ठीक आहे, तर तुम्ही ह्या गोष्टीला लागू होऊ शकता. देन पुढं, इंटरेस्ट हाऊ कॅल्क्युलेटेड. The interest shall be calculated on the balance outstanding on the first day of each month. तुम्ही जे काय ऍडव्हान्स घेणार आहेत, तुम्हाला बघा तुम्ही मुद्दल घ्यायला लागला ना, तुम्हाला पेमेंट करावं लागेल पण तुम्हाला एक सर्टेन इंटरेस्ट पण द्यावा लागेल. इंटरेस्ट कधी कॅल्क्युलेट होणार, मंथच्या पहिल्या दिवसापासून. इच मंथ, फर्स्ट डे ऑफ इच मंथ लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला सांगतील सेकंड डे, पहिला वीक वगैरे, तर विसरायचं नाही. देन इंटरेस्ट इन इन्शुरन्स पॉलिसी. इन्शुरन्स पॉलिसी पण असते, मोटर कार, स्कूटर, मोटरसायकल तुम्ही जे काही घेत आहे ते तुम्हाला कुठला करायचं आहे, ऍक्च्युअली फॉर्म नंबर असेल. हा, फॉर्म ए आहे बघा. फॉर्म ए मध्ये काय सांगितले, चीफ अकाउंट्स ऑफिसरद्वारे एमआयडीसीच्या तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी सबमिट करायची आहे. ठीक आहे, इंटरेस्टमध्ये. येते लक्षात. फॉर्म ए झालेला आहे. फक्त एवढं नाव करायचं आहे, बाकी सगळं फॉर्मॅट बघत बसू नका. एवढंच नाव करायचं आहे. कुणा थ्रू करायचं आहे, चीफ अकाउंट्स ऑफिसर. कारण का, इन्शुरन्स म्हणजे की मनीचा मॅटर आला आणि मनी म्हणले की अकाउंट्स आलं, याच्याकडे जाणार ते. ठीक आहे. देन फॉर्म मला वाटते फॉर्म 1A आहे बघा, सॉरी फॉर्म A1 आहे. काय सांगितलेलं आहे, फॉर्म ऑफ मॉर्गेज बॉन्ड फॉर मोटर कार, मोटरसायकल, स्कूटर, बायसायकल ऍडव्हान्स. ओके, मग जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स करता ते मॉर्गेज तुम्हाला द्यावं लागेल, त्याचा पण फॉर्म आहे. फॉर्म व्यवस्थित लक्षात ठेवायचा, फॉर्म A1. सगळा वाचून घेऊ नका, फक्त इम्पॉर्टंट गोष्टीच करायच्या आहेत. ओके, देन अजून एक आहे लास्ट. हा, तो कोणता आहे, फॉर्म A2. हा कुठला आहे, फॉर्म ऑफ श्युरिटी बॉन्ड, श्युरिटी. मग 3च फॉर्म लक्षात ठेवायचे, फॉर्म ए, फॉर्म A1, फॉर्म A2. एवढं तुमच्या नोट्समध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, आय थिंक दिस इज लास्ट सेक्शन ऑफ द रेग्युलेशन्स. ओके, सो येस, सो लक्षात ठेवायचं आहे, या सगळ्या रेग्युलेशनमध्ये आपण प्रामुख्याने कोणत्या गोष्टी बघितल्या तुम्हाला त्याच फक्त करायच्या आहेत. व्यवस्थित काय करा, डे व्यवस्थित करून घ्या. कुठे कुठे डेज आहेत बघा, 7 डेज, 10 डेज, 40 डेज, 120 डेज. ठीक आहे. देन ट्रान्सफर कुठले कुठले पिरियड आहेत बघा, ते लक्षात ठेवायचे आपल्याला. आउट ऑफ स्टेशन, ठीक आहे, फॉरेन सर्व्हिस, हे सगळे पिरियड्स मध्ये येतात. कुठल्या कुठल्या सर्व्हिस तुम्हाला काम करायचं. ठीक आहे. देन व्हेरी इम्पॉर्टंट, जो मला असा वाटतोय ते तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, तो म्हणजे तुमच्या लिव्स अँड अलाउन्सेस. लक्षात ठेवायचे मित्रांनो, याच्यावर एकदा जास्त क्वेश्चन विचारू शकतील. लिव्ह कसं लक्षात ठेवलं आपण, MES, आणि इकडे एक लिव्ह रेग्युलर आणि इकडे एक असते लिव्ह ऑन ड्यू. ही किती असते, 40 डेज भर पगारी रजा असते. किती, 15, 15, 10. ते एकदा व्यवस्थित करून घ्या. मग अलाउन्स कुठले कुठले आहेत बघा, स्पेशल अलाउन्स, कन्व्हिनियन्स अलाउन्स, हाऊस रेंटल अलाउन्स, युनिफॉर्म अलाउन्स. प्रॉपरली कोडवर्ड करा, कोडवर्ड करायची. युनिफॉर्म अलाउन्स, स्पेशल अलाउन्स, कन्व्हिनियन्स अलाउन्स, अजून HRA, हाऊस रेंट, ह्याचं काहीतरी कोड करा. ठीक आहे. ओके, मग लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट करायला लागलाय त्याला थोडं टेक्निकमध्ये आणा. रेग्युलेशन्स खूप जास्त डिटेलमध्ये करूत बसू नका. मी फक्त जे सांगते तेवढं व्यवस्थित करा. ठीक आहे. कुठले व्यक्ती अधिकारी असतात, कुठल्या व्यक्तींना क्लास 1 म्हणलं जातं, कुठल्या व्यक्तींना क्लास 2 आहे, हा ते करा. पोस्ट, कुठल्या कुठल्या पोस्ट असतात, आणि हे जे रूल्स आहेत, हे जे रेग्युलेशन्स आहेत, हे कोणाला लागू होत नाहीत. हे फक्त 2च व्यक्तींना लागू होत नाहीत. एक असतो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि दुसरा असतो चीफ अकाउंट्स ऑफिसर. या 2च व्यक्तींना हे रूल्स लागू होत नाहीत, लक्षात ठेवायचे आहेत. समजते. त्यामुळं 6-7च मुद्दे करा, नोट्समध्ये आणा. शक्यतो लक्षात ठेवा की रेग्युलेशनचा नंबर पाठ करू नका. नंबर 94, 93. कंटेंट पाठ करा, कंटेंट लक्षात ठेवायचं आहे. सो मला वाटतं एका पानामध्ये सगळं व्यवस्थित काढा. लिव्ह कुठल्या कुठल्या आहेत, काय काय करायचं असतं, रेंटल अलाउन्स किती आहे, प्रमोशन कसं होतं, किंवा फॉरेन सर्व्हिस काय असते, हे सगळं मी सांगितलेलं आहे. पण अगेन म्हणलं की डिटेल 2-3 तास घेऊ पण शकतो, पण त्याची गरज नाही वाटत. इम्पॉर्टंट मी हायलाईट करून दिला, एकदा व्यवस्थित वाचा. इथे लक्षात, डेजवर क्वेश्चन असणार, टर्म्स अँड कंडिशनवर क्वेश्चन असणार, ऍडव्हान्सवर क्वेश्चन असणार, लिव्हवर क्वेश्चन असणार, लिव्ह अलाउन्सला क्वेश्चन असणार, डेजवर क्वेश्चन असतील, कुठले कुठले डेज वगैरे आहेत, 40 डेज, 120 डेज, जे काय असेल.
ते व्यवस्थित काढत चला, अंडरलाईन करायचं, तुम्हाला ऑप्शनमध्ये ते सांगितलं जाईल, तुम्हाला ते पर्याय निवडायचा आहे. येते लक्षात. सो या पॉईंटपर्यंत आपण मित्रांनो सगळे ऍक्ट कव्हर केलेले आहेत. RTI RTS व्यवस्थित करून घ्या, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार. MIDC थोडा मोठा कायदा आहे, कन्फ्यूज होऊ शकता, पण MIDC मध्ये मी पण काय केले, तुम्हाला हायलाईट करून दिलं आहे बघा, सगळं व्यवस्थित वाचा. आर्टिकल विसरायचे नाहीत. MIDC मध्ये आर्टिकल विचारू शकता ना, सेक्शन्स. इकडे काय आहेत, रूल्स रेग्युलेशन ढीक बरं आहेत ना, चान्सेस कमी येतात. पण RTI मध्ये RTS मध्ये डेट सुद्धा महत्वाचे आहेत. मी तुम्हाला सुरुवातीला डेट सांगितली बघा, डेट तुम्हाला सुरुवात कुठली सांगितली, 3 एप्रिल 1977. आठवते का? कोण लेक्चर व्यवस्थित करत असेल तर त्यांना आठवेल लगेच. ओके, हे जे रूल्स आहेत हे कधी लागू झाले, मार्क करून दिलेला आहे 3 एप्रिल 1977. येते लक्षात. सो असा व्यवस्थित अभ्यास करा. प्रत्येक ऍक्टला एक पेज आणा. RTI एका पेजमध्ये झाला, RTS सेकंड पेज, MIDC थर्ड पेज आणि रूल्स रेग्युलेशन फोर्थ पेज. बस तुम्हाला आउट ऑफ 10 मिळू शकतात. पण MIDC आणि रेग्युलेशन थोडेसे वास्ट आहेत, बिकॉज एक्झामच त्यांची आहे ना, त्यामुळे त्यांनी थोडंसं वास्ट दिलेलं असेल. येते लक्षात. ओके, सिरीज कंटिन्यू करा. यासोबत आपल्या टेस्ट सिरीज आहेत, सगळे ऍक्ट्स तुम्हाला मिळत आहेत विथ PDF ॲज वेल ॲज व्हिडिओ लेक्चर्स. ठीक आहे, थँक्यू.